सो हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. बोला एकविरा माते की जय. दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि असंच फॉलो करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा आणि लाईक नक्की करा. आजचा दुसरा दिवस चालू झालेला आहे. आम्ही दुसरा होल्ड कुठे आपला विनेगाव मध्ये आम्ही जाणार आहोत. बट त्याच्या अगोदर एक दोन स्टॉप आहेत, तिकडे आम्ही थांबणार आहोत. सो तिकडे थांबण्याआधी आहे ना, म्हणजे तिकडे थांबणारच आहोत आम्ही विनेगावला पोहोचण्याआधी. म्हणजे एका जागेवर नाश्त्याला थांबणार आणि एका जागेवर जेवणाला थांबणार आणि संध्याकाळी चहाला एका जागेवर थांबणार आहे. तर या ब्लॉग मध्ये आजच्या दिवसाची काय काय मजा असणार आहे ना, हे तुम्हाला बघायला मिळेल. सो आजचा ब्लॉग बघायला खूप मजा येणार आहे. सो एन्जॉय करा आणि सबस्क्राईब नक्की करा. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सकाळचे 6:22 झालेले आहेत. बट सकाळच्या टायमाला असं काही जाणवत नाही की उन्हाळ्याचे दिवस आहेत. वातावरण एकदम मस्त थंड आहे या साईडला, पनवेल साईडला. आणि चालण्यामध्ये पण एन्जॉय होतं आहे. काही असं वाटत नाही, थकावट नाही वाटत आहे उन्हामुळे वगैरे, काहीच नाही. सो चालताना मजा येते. बघूया दुपारनंतर काय हालत असते आपली, कशी असेल हालत दुपारनंतर. हॅलो गाईस, सुल्लुलू. चला भाई, मार्च आलाय म्हणजे आंब्याचा सीझन जवळ आलाय ना. आमच्या पालखींची पोरं बघा काय करतात, इथं आंबे पाडतात. कैऱ्या मोठ्या मोठ्या कैऱ्या दिसतात. पण बघा, हे बघा आंबा पाडायला थांबलेन. काय करायला आले ना, काय करता नाही. हे बघा भाई, सकाळी आम्ही 6:15-6:30 निघालेलो. आता वाजले तर एवढा लवकर निघलेलो 6 वाजता. 6च्या पहिले नाही, मी 6 वाजता निघलो होतो मंदिरांची बाहेर. 6 वाजता निघलेलो, 6:15 झालेत. म्हणजे 1.25 तास झालाय. रील बिल फिट काढलेत आम्ही, कैऱ्या बिऱ्या तोडलेत. आता पुढं काय काय असणार आहे ते तुम्हाला दाखवून मजा करू. जाम मजा येईल आज. आजचा दुसरा दिवस आहे ना. फक्त काय माहिती आहे का, माझं पाय नाही दुखलं पाहिजे. माझं काय, कोणाचंच नाही पाय दुखलं पाहिजे. सगळी जण व्यवस्थित चालत गेली पाहिजे. पण काय माहिती आहे का, चालायचे. हा राडा होणार, पोरं नाही ऐकणार. कालची आंबवले आम्हाला गावकीला जड झालेला माणूस, धरती का बोझ भेटला आम्हाला. स्वयं सावन, स्वयं पाठीबाग मटका किंग. त्याचा मटका आहे पण मटक्याला नलच नाही. कुठलाय मटका? सो गाईज, आम्ही पनवेलचा जो मेन जंक्शन आहे, जिकडनं आपण बाहेर जातो, बाहेरून आपल्या नवी मुंबईतून मुंबईत येतो, ठाण्यात जातो, अशा जंक्शनला आता आम्ही पोचलेलो आहे. वाजलेत सकाळचे 7:18. म्हणजे आम्ही एक 15-20 मिनिटाचा अंतर आम्ही 3 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. बरोबर ना? 15-20 मिनिटाचं अंतर आम्ही 3 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. आता पुढे जाऊ. आला के लेवल के बनते हैं ना हम लोग, पटपट चालता हो ना, कारल्याला जाता हो. क्या बोला तूने? पनवेल मध्ये ना रस्त्याने चालता ना, आम्हाला काय दिसलं बघा. म्हणजे सीझन आलाय आता, तो सांगतोय सीझन आलाय माझा. बघा काय आहे, तो आलाय. हे बघा. आहा, मार्च आलाय म्हणजे एप्रिल आणि मे. आता काय असणार आहे, आंब्याचा सीझन. काय वाटतंय किती वेळात पोहोचू आपण? सांगता येत नाही. ज्या हिशोबाने आपली स्पीड आहे, मला तर वाटतं उद्यापर्यंत पोहोचू आपण, एक अर्ध्या तासात पोहोचू आपण असं वाटतंय मला. उम्मीद पे दुनिया कायम है. उम्मीद पे दुनिया कायम है भाई. चलो पोहोचते, नाश्ते के होल्ड पे. तर नाश्त्याचा स्टॉप आहे ना गाईस, तिथं बाजूलाच बिअर शॉप आहे घरात. भाई आता जरा थकलो ना, आम्ही इथं बसलो का, कारण आम्ही थकलो. तो जरा आराम करू, 5-1 मिनिटं आराम करू, जरा पायांना आराम देण्यासाठी. मग परत पुन्हा आपण पुढे निघू. आत्ता आम्ही आहोत सध्या 5 मिनिटाच्या आरामासाठी बसलोय पनवेल डेपोजवळ. पाठी पनवेल डेपो आहे. आणि भाई नाश्त्याच्या स्पॉटजवळ आम्ही आता पोचत आलो आहे, जवळपासच आहोत. आणि पुढे जाऊया, नाश्त्याच्या स्पॉटला थांबूया, जरा वेळ आराम करायचा आता. त्यानंतर मग परत पुन्हा पदयात्रा आपली चालू होईल.
तर चला जाऊया नाश्त्याच्या स्पॉटला, थांबूया जरा वेळ, मग नंतर पुढे निघू. हे बघा अशी टोविंग असते आमच्याकडं. गाडीला कशी टोचन देतात तसंच टोचन द्यावं लागते कधी कधी थकल्यावर. चला जाऊ पुढं ना, नाश्त्याच्या स्पॉटला जरा आराम करू. भाई नाश्त्याच्या स्पॉटवर पोचलोय ना, आता थोड्या वेळेला आराम करू ना, मग नंतर निघू आम्ही. अगोदर जे आहे ते आता निघायच्या तयारी येतात. आम्ही आत्ता पोचलो म्हणजे आम्ही अजून एखाद तास आहोत तिथे, अजून आराम करू ना मग निघू. आमचा आरामात कारभार आहे एकदम. या लस्सी पिवाला या, लस्सी पितो. जरा आरामाची वेळ आहे. पालखी पण बघा आमच्या इथंच आहे, आम्ही पालखीजवळच झोपलोय. सगळे पोरं आराम करतात इथं. चला थोड्या वेळाने निघू, तेव्हा तुम्हाला सांगेन आम्ही निघालो म्हणून. तर आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालो होतो, 6 वाजता. आता वाजलेत 10:01 म्हणजे 4 तास लागले आम्हाला इथे या नाश्त्याच्या स्पॉटला पोचायला. चला थोडा आराम करू. 1 तासाच्या झोपेनंतर आता पुन्हा प्रवास, चालायचा प्रवास चालू झालेला आहे आमचा. आणि आता चालत चालत आम्हाला पोचायचं आहे जेवणाच्या हॉल्टवर. ऊन एवढं तापलेलं आहे ना, काय सांगू तुम्हाला, सांगून सोय नाही आहे. खूप ऊन तापलेलं आहे. सो आता या उन्हात, रगरगत्या उन्हात आम्हाला पोचायचं आहे त्या हॉलला. त्या हॉलला जाऊन पण आम्ही थोडा आराम करू. मग संध्याकाळचा स्पॉट काय जवळच आहे, काही टेन्शन नाही एवढं. आणि तेव्हा सावली पण असेल, त्यात काय वाटणार नाही. बट आत्ता मात्र खरी परीक्षा आमची आत्ता आहे की या उन्हामध्ये कितपत टिकतोय आम्ही, ही महत्त्वाची परीक्षा आहे. सो चला एकविरा माते की जय म्हणूया आणि पुढे निघूया. तिने इथपर्यंत आणलं आहे तर ती पुढपर्यंत आपल्याला नेईल. चला एकविरा माते की जय. देखो गाइस, ये है कलिंगड और ये बड़ा कलिंगड, काला कलिंगड. भाई ऊन एवढं आहे ना, 38 डिग्री ऊन आहे. या उन्हात आम्ही चालतोय. खरंच आत्ता फाटायला लागले आमची. पण काय करणार, आम्हाला पोचायचं आहे आमच्या हॉल्टवर. थोडासा आराम करून मग थोडा ऊन कमी होईल, मग जरा मजा येईल चालायला. बट आता खूपच ऊन आहे. 38 डिग्री म्हणजे सांगून सोय नाही, रगरगत ऊन आहे. बघा तुम्हाला ऊन किती आहे ना. कसलंच वातावरण तापलेलं, पाय तापलेत आमचे, डोकं तापलंय. पण काय करणार, चालायचं आहे, हॉल्टला पोचायचं आहे. खूप भीषण अवस्था आहे आमची उन्हामुळे. सो चला थोडा वेळ 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा आराम करून आम्ही पुन्हा एकदा चालायला सुरुवात करत आहोत. चला निघूया. भाई आम्ही आता पोचलोय. टाइम होतोय 1:43. टाइम पण बघा काय झालाय. आय लव्ह यू. 1:43 म्हणजे माझ्या प्रेक्षकांवर किती प्रेम आहे विचार करा. सो बघा आम्ही आता पोचलोय शेडूंग टोल नाक्याजवळ. आणि इकडनं अजूनही आम्हाला थोडा प्रवास करायचा आहे. तेव्हा कुठे जाऊन आम्ही आमच्या हॉल्टवर पोचणार आहोत. तर चला आम्ही पण पटापट चालायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा. सो काहीच दुपारी हॉल्टला तर अजून पोचलो नाही आम्ही. बट इथे आम्ही आता बसलोय जेवायला. जेवण खूप मस्त आहे, मजा आली जेवायला, मजा येते. त्याचबरोबर आमच्या शिंगड्याने नाही बा, शिंगड्या याने आहे ना, एका ह्याच्याने ना 4 आंबे पाडले ते बघा. ते 4 आंब्यांचा केला आहे आम्ही भरता एकदम. हे बघा आणि जेवण बघा आमचा, पब्लिक बघा. आणि प्युअर गावात जसं जेवण भेटतं ना त्या टाईपमध्ये आहे जरा. गावात आपण जसं म्हणजे ज्यांना चुलीवरचं खायची आवड असते ना खूप, त्या टाईपमध्ये मजा येते. वाव.
भाई आज आम्ही जे केलं ना ते आम्ही शब्दात नाही सांगू शकत. आमचा जो जेवायचा स्पॉट आहे तिथपर्यंत पोचलोच ना. आम्ही मध्ये रस्त्यात जेवलो आणि आम्ही इकडे एका धाब्यावर जेवलो. तिकडेच आम्ही झोपलो. एवढा गरम होत होता, पाठ भिजली होती. त्या काकींनी जाम सपोर्ट केला. आम्ही झोपलो तिकडेच. हे बघा हेच आहेत ते सगळे काका काकी. झोपलो आम्ही दोघं पण. आणि एक जण मित्र होता तो आमचा तो बोललो नाही का मगाशी कलिंगड न काला कलिंगड, तो जागा होता. जेवण पण मस्त होता यांच्याकडे. जेवण पण खूप आवडलं आम्हाला. बघा एच पीचं पेट्रोल पंप आहे. नाही सॉरी, इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे. त्याच्यासमोरच आरोही ढाबा म्हणून आहे. तिकडे आम्ही थांबलो होतो. मजा आली. जेवण पण चांगलं होतं आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. पालखीवरनं आलो आहेत तर त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. झोपलो आम्ही तर मस्त वाटतं. आता फ्रेश झालो, मस्त वाटतं, छान वाटतं. आणि आता निघालो आम्ही पुढे. भाई जरा आराम बिराम केल्यानंतर आम्ही तर काय दुपारच्या जेवणाच्या स्पॉटला पोचलो नव्हतो. आम्ही एका जागेवर जेवलो आणि तिथेच आराम केला. बट आता फुल एनर्जेटिक चालायला मन करतंय. म्हणजे खूप मनापासून असं वाटतंय की नाही आपण पोचू आता चालतोय आम्ही. बट ह्याच्यामध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये लहानपणीचे दिवस आठवत आहेत, जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती आणि कॉलेजचे दिवस होते, शाळेचे दिवस होते. मॅथ्ससाठी एवढ्या लांब खेळायला जायचो. कुर्ला असेल, धारावी असेल, दादर असेल, कधी गिरगाव असेल. गिरगाव वगैरे ट्रेननी जायचो. बट स्टेशनवरनं चर्नी रोड स्टेशन किंवा आपला सँडर्स रोड स्टेशन वगैरे इकडनं आम्ही चालत जायचो गिरगावपर्यंत. हे दिवस आठवत आहेत मला खूप. तेव्हाही खूप एन्जॉय असायची. आणि आज पण मित्र आहेत, सगळे भाऊच आहेत आपले. मित्र बोलूच शकत नाही, भाऊच आहेत. सो त्यांच्यासोबत आहे ना आज खूप मजा येते चालायला. सो चला चालत राहूया. आय माऊलीचा उदो उदो माझे एकविरायचा. भाई त्या धाब्यापासून आतापर्यंत नॉन स्टॉप 7 किलोमीटर आलोय आम्ही. एकाही जागेवर बसलो नाहीये. आणि तिकडनं डायरेक्ट इकडे मॅकडॉनल्ड्समध्ये आलोय. यांना टच करणार होतो बट हे 2 सेकंद आधीच आमच्या निघाले मयूर वगैरे. सो आता 10 मिनिटात आम्ही त्यांना पुन्हा टच करू, नो डाऊट. एवढा 7 किलोमीटर आम्ही नॉन स्टॉप आलोय. आता त्यांना आताही टॅकल करू आम्ही. त्यांच्यासोबतच मग भेटू आम्ही तुम्हाला. आणि भेटल्यानंतर तुम्हाला भाई यांना टच केलेला आहे आपण. 9.5 तास आयलोय चालत नॉन स्टॉप. काल्या डांबऱ्या बोलतो ना, हेच तो काल्या डांबऱ्या. इथं बघ रे, हे वटवागला इथं बघ. यो वटवागुले बघा, योच बोलतो ते आम्हाला. कैसं पोचता बघता. पोचलो ना भाई. चला आता टाइम आहे पोवाचा. पोरं पोहतान बघा इथं सगळे बघा. चला 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 पोवाला जाव. हे पोवाला जावाचा पोवाला. हे गेंडा काय चाललं बघा. भाई आता वाजले आहेत 7ला 10 मिनिटं आहेत. आणि आम्ही आता त्या नदीवर पोचलोय. बोललो होतो यांना टच करणार आम्ही. टच करतोय 2 मिनिटात. यांना भेटू आता नदीवर. आम्ही नदीवर जाऊ. आम्ही जवळजवळ 9 ते 9.5 किलोमीटर नॉन स्टॉप चालत आलो. नॉन स्टॉप. कसा क्या बोलते, मुंडी बोलते सबको खोलते. हलके में मतले लाला. हाँ समझे क्या लाला. अल्टर पब्लिक अल्टर. हा पोहून घेऊन झालेला आहे, मजा करून झालेली आहे ना. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. मगाशी तिथे लाईट कमी होती म्हणून काही दाखवता आलं नाही. सो आता आम्ही चाललोय कैलास सरोवर श्री दत्त वडेवाले त्यांच्याकडे चाललोय वडा खायला. आणि आमच्या सोबत आहे गेंडा, पान गेंडा. चला श्री दत्त वडेवाल्यांकडे जाऊया. वडे खाऊया. वडे खा वडे. यो आहे पान गेंडा आमचा. चाललाय पण भाई आज चाललाय भाई, पद्धतशीर चाललाय.
चला 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 चला. आई मगाशी आम्ही खाण्यात जरा व्यस्त झालेलो, त्यामुळे काय दाखवता आला नाही. नाश्ता बिष्टा झालाय. आता होळच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे, जिथे आमचं स्टे आहे तिकडे आम्ही आता चाललोय. आणि आता जाऊन तिकडे काय जास्त काय काम नाही, तिकडे जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, फ्रेश व्हायचं. आणि सर्वात मोठं काम तिकडे आहे भाई, पत्ते खेळायचं. रात्रीच्या हॉलला आहे ना आमचं एकच काम असते, काय, पत्ती खेळाची. ते बोलतात ना जडीबुटी आमची. चला, मोठे मोठे निर्णय आमचे तिकडेच होतात. उद्या काय करायचं ना काय नाही, करोडोचे डील. सो गाईज, फायनली दुसऱ्या दिवसाचा जो आपला रात्रीचा हॉल्ट आहे तिकडे आम्ही पोचलेलो आहे. आणि आता फ्रेश बिश होऊ, जेऊ बिऊ मस्तपैकी, पत्ते बित्ते खेळू. पण या माणसाला घेणार नाही पत्ते खेळायला, पहिला सांगतोय. चिडते हो जाम, लुटते आम्हाला ना जाते. चिडतोय नाही मी तुम्हाला, चांगला लुटते हो न जाते. यांचं जिंकते ना जाते म्हणून. हा, ह्याला घेणार नाही खेळायला आम्ही. चला, फायनली पोचलोय आपण. स्पॉटला पोचलेलो आहे, जागा बिगा पकडलेली झोपण्यासाठी आम्ही. आणि आता जायचंय, जरा उठू आणि जेवण्यासाठी जाऊ. जेवू मस्त दणकून एकदम. मग त्याच्यानंतर काय आपला नेहमीचा कार्यक्रम, पालखीला आल्यावर रात्रीचा एकच कार्यक्रम असते आपल्याला, ते म्हणजे पत्ते खेळाचा. ते करू आपण पत्ते खेळ. टाइम झाला आता जेवाचा ना. आज जेवण पण जाम भारी आहे बघा. काय बोलतात बघा, गुलाबजामुन बघा. जेवण पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, हाय राईस पुलाव, त्यानंतर पनीरची भाजी आहे, भजी आहे, लोणचं आहे, आमरस आणि गुलाबजाम, पापड. एवढा काय जेवायला आहे आज. म्हणजे समजून जा की अख्ख्या ठाण्यामधली रिच पालखी आमचीच आहे. काय बोललो, बरोबर ना? हा, मस्त लागते ना. परत सांग यांना सांग सगळ्यांना. सो गाईज, जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण तुम्हाला दाखवलं. मला तर असं वाटतं की अख्ख्या ठाण्यामधील आमची पालखी जरा रिच आहे असं मला वाटतं. कारण जेवण चांगलं असतं दररोजचं. आणि मग काय, जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता मग झोपायची तयारी आहे. त्याच्या अगोदर एक दोनदा आपण पत्ते खेळू टाईमपास म्हणून, आणि मग झोपून जाऊ. कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. 3 वाजता उठून आंघोळ करून लवकर कारल्या डोंगराकडे पळायचं आपल्याला. कारण लवकर उठलं तरच पाणी भेटेल आंघोळीला, नाही तर मग टँकर संपतो. मग कुठेतरी आपल्याला आपल्या आंघोळीची सोय बघावी लागते. तर चला, गुड नाईट, जय महाराष्ट्र, जय एकविरा.